नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपण संभाव्य प्रश्नसंच पाहत आहोत. आजचा हा जो प्रश्नसंच आहे तो 17व्या क्रमांकाचा आहे. ज्यांनी अगोदरचे 16 पाहिले नसतील पाहून घ्या. अतिशय टॉप लेवलचे प्रश्न प्रिव्हियस इयरला आलेले किंवा यावर्षी विचारण्यात येणारे असे संभाव्य प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. प्लेलिस्ट मिळून जाईल. तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर खूप सारे विद्यार्थी ते 1000 प्रश्नसंच जो आपण देणार आहोत त्या संदर्भात विचारत होते. तर तो अद्याप आलेला नाही, फक्त पूर्वसूचना आलेली आहे. तो जो 1000 क्वेश्चन सेट आहे त्याचा पार्ट फर्स्ट उद्या प्रकाशित होणार आहे 500 क्वेश्चनचा. त्यामुळे काळजी करू नका, तो तुम्हाला उद्या मिळून जाईल. आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या, जेणेकरून सर्व अप टू डेट माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर पहिला प्रश्न, भूमी व जमीन महसूल संबंधी निर्णय कोणत्या न्यायालयात घेतले जातात? तर लघुवाद न्यायालय जे आहे ते 10,000च्या खालचे खटले चालविले जातात. तर लक्षात असू द्या, भूमी व जमीन महसूल संबंधीचे जे निर्णय आहेत ते कोणत्या न्यायालयात घेतले जातात? तर राजस्व न्यायालय म्हणून जे असतं त्या ठिकाणी हे निर्णय घेतले जात असतात. त्यानंतर पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांनी कोणतं शहर मिळविलं किंवा घेतलं? तर बॉम्बे किंवा मुंबई जे शहर आहे ते पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांकडून या ठिकाणी घेतलेलं आहे. ब्रिटिशांनी पोर्तुगीजांकडून घेतलेलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात ई कामकाज सुरू करणारं पहिलं जिल्हा न्यायालय कोणतं आहे? तर धाराशिव किंवा जुनं नाव जे आहे उस्मानाबाद, हे जे आहे ते पहिलं ई कामकाज सुरू करणारं पहिलं जिल्हा न्यायालय आपल्या महाराष्ट्रातलं आहे. त्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? तर लक्षात असू द्या, हे स्वतंत्र महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960ला स्थापना झालेली आहे. आणि या राज्याचे जे पहिले मुख्यमंत्री होते तर ते यशवंतराव चव्हाण जे आहेत ते होते. तर लक्षात असू द्या, हे जे पहिले मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण होते. दुसरे जे आहेत ते मारुतराव कन्नमवार हे आहेत. हे तिसरे आहेत पी.के. सावंत आणि वसंतराव नाईक हे चौथे होते. हे क्रमवाईज टाकलेलं आहे, लक्षात असू द्या, किंवा पहिलं दुसरं तिसरं असं विचारण्यात येते परीक्षेमध्ये. त्यानंतर हे जे वसंतराव नाईक आहेत हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे हरित क्रांतीचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ते सुद्धा नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर घटक राज्याच्या ज्या सीमा आहेत त्या बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? तर घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार जो आहे तो भारतीय संसदेला आहे. लक्षात असू द्या, संसद या ठिकाणी सीमा कमी जास्त करण्याचा अधिकार या ठिकाणी घेत असतं. त्यानंतर राज्याचे जे संघर्ष आहेत किंवा समस्या आहेत ते कुठे सोडवले जातात? सर्वोच्च न्यायालयात. या बाबतीत कन्फ्युजन होऊ देऊ नका. त्यानंतर भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम पंचायत राज जे आहे पद्धती त्रिस्तरीय ती लागू करण्यात आली? तर हे जे आहे ते राजस्थानमध्ये लागू करण्यात आलेले आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर हिराकूड धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर हिराकूड नावाचं जे धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवर बांधण्यात आलेलं एक महत्त्वाचं धरण आहे. त्यानंतर हे जे उंच धरण लांब धरण आहे या बाबतीत तुम्ही कन्फ्युजन किंवा दूर ठेवा. उंच धरण टेहरी आणि हिराकूड धरण लांब, या बाबतीत खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात. त्यानंतर कॉमनवेल्थ व न्यू इंडिया नावाची जी वृत्तपत्रे आहेत ती कोणी सुरू केली? ही जी वृत्तपत्रे आहेत ती एका चळवळीमध्ये महत्त्वाचं काम केलेली होती. ही जी वृत्तपत्रे आहेत ते डॉक्टर ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली ही वृत्तपत्रे आहेत. त्यानंतर राष्ट्रीय एकता दिन कधी साजरा केला जातो? तर 31 ऑक्टोबरला हा राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो. आणि 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी? तर आंजणवेल नावाचं जे ठिकाण आहे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे. त्यानंतर पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर पाणी व जमीन व्यवस्थापन जी संस्था आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी सध्याला कार्यरत आहे किंवा त्याचं मुख्यालय कार्यालय आहे. महाराष्ट्रातील कोणतं शहर सरोवरांचं शहर म्हणून ओळखलं जातं? जेवढे काही शहरं आहेत त्याची टोपण नावे, त्यांचं विशेषत्व, त्यातून उत्पादित होणारं जे आहे कोणतंही पदार्थ असू द्या वस्तू असू द्या त्यावर जास्त फोकस करा. तर ठाणे जे आहे ते सरोवरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. फ्रेंच राज्यक्रांती जी आहे जेव्हा झाली त्यावर कितवा लुई राज्य करत होता? तर 16वा जो लुई होता तो या ठिकाणी राज्य करत होता. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला त्याच्यावर जी कविता काढण्यात आली जालियनवाला बाग नावाची, तर या कवितेचे लेखक कोण आहेत? तर कुसुमाग्रज हे जे आहेत ते या ठिकाणी याचे लेखक आहेत.
कुसुमाग्रज कोण आहेत हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. मी टोपण नाव का दिलं, कारण का तुम्हाला एक्झॅक्ट नाव लक्षात राहण्यास कन्फ्युजन होत असतं. त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या. कमेंट करा ज्यांना ज्यांना माहीत असेल, ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या मोगल सम्राटाने धूम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला? तर औरंगजेब जो होता त्याने या ठिकाणी धूम्रपान घालण्यास बंदी घातलेलं आहे. तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आपण कव्हर करत आहोत. व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करत चला, कारण का तुमच्यासाठी आपण दर्जेदार स्टडी मटेरियल आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, तुमच्याच फायद्यासाठी, तुमच्या चांगल्या तयारीसाठी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.